Welcome to Mahali's Academy. Unit 1 Fundamentals and Types of Mechanism by Professor Nikhil Mahali. चला बाळांनो, आपण पाहत आहोत थिअरी ऑफ मशीन. ओके, थिअरी ऑफ मशीन या हा MSBT चा 4th सेमिस्टरचा सब्जेक्ट आहे. 4th सेमिस्टर आणि दोन्ही पण ब्रांचला आहे, म्हणजे मेकॅनिकलला पण आहे आणि प्रोडक्शनला पण आहे. ओके ओके, आज आपण त्याचा सिलेबस स्टार्ट करत आहोत. आपल्याला प्रथम पाहायचं युनिट नंबर 1. युनिट नंबर 1 काय नाव आहे बाळांनो? युनिटचं पंच सांगा, सिलेबस लिहून दिलाय. फंडामेंटल्स अँड टाइप्स ऑफ मेकॅनिझम. या चॅप्टर मध्ये आपल्याला काही बेसिक गोष्टी पाहायच्यात. फंडामेंटल काही कन्सेप्ट पाहायचे जे बेसिक आहेत कुठलंही मशीन डिझाईन करण्याकरता, आणि कोणकोणत्या पद्धतीचे मेकॅनिझम असू शकतात तेही आपल्याला या चॅप्टर मध्ये पाहायचे. चला तर मग सुरू करूया. सर्वात प्रथम आपण डेफिनेशन पाहणार आहोत. याला आम्ही स्मॉल ए म्हणतो बरं का, मशीन. प्रथम आपण मशीनची डेफिनेशन पाहणार आहोत. व्हॉट इज मशीन बघा बरं का. मशीन इज अ डिव्हाइस. मशीन एक प्रकारचं डिव्हाइस आहे. विच रिसिव्ज energy, which receives energy and uses it to do some particular work. तुम्ही पाहू शकता बाळांनो, व्हॉट इज मशीन काय म्हणू शकतो बरं आपण. मशीन म्हणजे नेमकं काय? मशीन म्हणजे एक प्रकारचं डिव्हाइस आहे. विच रिसिव्ज एनर्जी, ज्याला आपण काहीतरी एनर्जी इनपुट करतो. एनर्जीचे तसे खूप वेगवेगळे फॉर्म्स आहेत, पण कुठल्या तरी एका फॉर्मॅट मध्ये आपण एनर्जी काय करतो, त्या डिव्हाइसला प्रोव्हाइड करतो, आणि त्या बदल्यात ते डिव्हाइस किंवा ते मशीन त्या एनर्जीचा यूज करतो आणि त्याच्यापासून एखादं पर्टिक्युलर वर्क परफॉर्म करतो. कळालं का? ज्या पद्धतीने आपण मेकॅनिक्स मध्ये पाहिलं होतं पहा, की एफर्ट अप्लाय केला की लोड लिफ्ट होत होता. मग एफर्ट ही अप्लाय केलेली एनर्जी आहे आणि त्याचा यूज करून आपण लोड लिफ्ट करतोय. सिंपल स्क्रू जॅक मशीन आहे. मग मशीन इज अ डिव्हाइस विच रिसिव्ज एनर्जी इन सम काइंड ऑफ फॉर्म अँड युजेस इट टू डू सम पर्टिक्युलर वर्क. आपल्याला जे पाहिजे ते काम आपण करून घेऊ शकतो त्या मशीन कडून. त्या पद्धतीने आपण मशीन डिझाईन करतो. कळालं का रे मशीन म्हणजे काय? नेक्स्ट, बरोबर लिहित असाल असं मी समजतो. बरं, मग आता आपल्याला जायचंय थिअरी ऑफ मशीन कडे. त्या अगोदर आपल्याला हे माहित पाहिजे की नेमकं आपल्याला काय काय भाग असू शकतात पूर्ण अभ्यासामध्ये. मशीनच्या डिझाईन मध्ये काय काय पार्ट्स असू शकतात बघा. मशीनचं एक्झाम्पल लिहिता का बाळांनो? एक्झाम्पल लिहा. सिंपल स्क्रू जॅक. सिंपल स्क्रू जॅक. अजून एखादं मशीनचं एक्झाम्पल लेथ मशीन आहे ना, एटसेट्रा. सिंपल स्क्रू जॅक किंवा लेथ मशीन अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मशीन्स आहेत. ओके ओके,
बर, मग आता मला हे पाहायचंय बाळांनो, मग थिअरी ऑफ मशीन जे सब्जेक्टचं नाव आहे ते काय आहे? मग दुसरी डेफिनेशन आपण पाहूया. बी, थिअरी ऑफ मशीन. थिअरी ऑफ मशीन ज्याला आपण शॉर्टकट मध्ये काय म्हणतो, टर्म. मग थिअरी ऑफ मशीन म्हणजे काय बघा बर का. इट इज अ ब्रांच ऑफ सायन्स. इट इज अ ब्रांच ऑफ सायन्स. इट इज अ ब्रांच ऑफ सायन्स which is used to understand the relative motion between various parts of machine. Between various parts of machine. Between various parts of machine. मग व्हॉट इज मीन बाय थिअरी ऑफ मशीन? थिअरी ऑफ मशीन ही एक सायन्सची ब्रांच आहे, ही एक विज्ञानाची शाखा आहे. इन विच, ज्यामध्ये आपण काय करतो की मशीनचे जे वेगवेगळे पार्ट्स आहेत त्या पार्ट्स मध्ये होणारं जे रिलेटिव्ह मोशन आहे त्या रिलेटिव्ह मोशनचा स्टडी करतो. मग इट इज अ ब्रांच ऑफ सायन्स which is used to study or which is used to understand the relative motion between the various parts of machine. मशीनचे जे डिफरंट पार्ट्स असतात त्यामध्ये जे रिलेटिव्ह मोशन होतं त्याचा स्टडी करण्यासाठी सायन्सची जी ब्रांच आहे त्याला म्हणतात थिअरी ऑफ मशीन. मग थिअरी ऑफ मशीनच्या पण खूप साऱ्या ब्रांचेस असतील. पाहू, पुढचं हेडिंग द्या. सी, क्लासिफिकेशन ऑफ मशीन. क्लासिफिकेशन ऑफ मशीन, सॉरी मशीन नाही, क्लासिफिकेशन ऑफ थिअरी ऑफ मशीन. क्लासिफिकेशन ऑफ थिअरी ऑफ मशीन म्हणजे टर्मचं क्लासिफिकेशन. या सब्जेक्टचे काय काय क्लासिफिकेशन पडतात. तसं याचे मूळ मेनली 2 टाइप्स आहेत. त्यातला जो फर्स्ट टाइप आहे त्याला म्हणतात कायनेमॅटिक्स. कायनेमॅटिक्स. सेकंड टाइप आहे त्याला म्हणतात डायनॅमिक्स. डायनॅमिक्स. आता या डायनॅमिक्सचे अजून 2 सब टाइप्स आहेत. अजून 2 सब टाइप्स आहेत डायनॅमिक्सचे. स्टॅटिक्स आणि दुसरं कायनेटिक्स. दिस इज अ क्लासिफिकेशन ऑफ थिअरी ऑफ मशीन. याचे क्लासिफिकेशन मेनली 2 आहेत, कायनेटिक्स आणि डायनॅमिक. कायनेमॅटिक्स आणि डायनॅमिक्स. डायनॅमिक्सचे परत 2 सब टाइप आहेत, स्टॅटिक्स आणि कायनेटिक्स. हे झालं टर्मचं क्लासिफिकेशन. मग प्रत्येकाचं मिनिंग आपल्याला पाहिजे. व्हॉट इज मीन बाय कायनेमॅटिक्स ते आपल्याला पाहिजे. झालं का लिहून? मला सांगा, माग राहू नका. झालं? आता नेक्स्ट जो कन्सेप्ट आहे याला मी डी म्हणतो बरं का बाळांनो, कायनेमॅटिक्स. कायनेमॅटिक्स. ओके, व्हॉट इज मीन बाय कायनेमॅटिक्स? मला यायचं. इट इज अ ब्रांच ऑफ शॉर्टकट मध्ये लिहितो. इट इज अ ब्रांच ऑफ थिअरी. इट इज अ ब्रांच ऑफ टर्म which deals with the study of relative motion between various parts of machine. Between various parts of machine
between various parts of machine such as position, displacement, rotation, comma speed, comma velocity and acceleration. Okay. कायनेमॅटिक्स मध्ये काय केलं जातं तेच केलं जातं जे थिअरी ऑफ मशीन मध्ये केलं जातं. थोडक्यात काय की ना, जे व्हेरियस पार्ट्स ऑफ मशीन असतात, म्हणजे एक मशीन आहे आणि मशीन मध्ये खूप सारे वेगवेगळे डिफरंट पार्ट्स आहेत, तर त्याचे जे व्हेरियस पार्ट्स आहेत त्यामध्ये असलेले रिलेटिव्ह मोशनचा स्टडी केला जातो. पण कोणकोणते पार्ट्स, कॉम्पोनंट्स पाहिले जातात. मग ज्यावेळी दोन पार्ट्स एकमेकांना मोशन मध्ये असतात त्यावेळी आपण त्या बघतो त्याची पोझिशन, की कोणत्या पार्टची पोझिशन काय, डिस्प्लेसमेंट तो किती मूव्ह होतोय, किती लेंथ मध्ये तो मूव्ह होतोय, त्याचं रोटेशन तो किती प्रमाणात रोटेट होतोय, किती डिग्री मध्ये रोटेट होतोय, स्पीड त्याचं रोटेट होण्याचं स्पीड काय, त्याची व्हेलॉसिटी काय, त्याचं ऍक्सलरेशन काय, हे सगळे घटक चेक करतो. म्हणजे मशीन मध्ये जे मोशन मध्ये असलेले जे दोन वेगवेगळे पार्ट्स आहेत त्यांच्यामध्ये असलेलं रिलेटिव्ह मोशनचा स्टडी करतो, पण हे स्पेसिफिक कॉम्पोनंटचा स्टडी करतो. याला म्हणतात कायनेमॅटिक्स. कळतंय का? कायनेमॅटिक्स मध्ये हे सगळे कॉम्पोनंट पाहिले जातात जेव्हा दोन पार्ट्स एकमेकांना मोशन मध्ये असतात. म्हणजे थोडक्यात रिलेटिव्ह मोशनच, फक्त स्पेसिफिकली हे कॉम्पोनंट पाहिले जातात. आणि आपल्याला या सगळ्या सब्जेक्ट मध्ये हेच करायचंय. म्हणजे आपल्याला प्रत्येक पार्टची व्हेलॉसिटी ती म्हणजे बरोबर तेवढ्या टायमिंगला त्याची पोझिशन काय असेल, त्याची टोटल डिस्प्लेसमेंट काय असेल, त्याचं मोशन नेमकं कसं होईल, हे सगळं स्टडी करायचं आहे कायनेमॅटिक्स मध्ये आपल्याला, पूर्ण सब्जेक्ट मध्ये. आता पुढचा जो मुद्दा आहे त्याचं नाव आहे बाळांनो डायनॅमिक्स. It is a branch of theory of machine which deals with the forces acting on the machine. फोर्सेस ऍक्टिंग ऑन द मशीन ही पण थिअरी ऑफ मशीनच एक हे ब्रांच आहे. परंतु यामध्ये काय केलं जातं, मशीनवर आणि मशीनच्या पार्ट्सवर अप्लाय झालेले जे फोर्सेस आहे त्याचा स्टडी यामध्ये केला जातो. आपण याचा पण म्हणजे याचे पण प्रॉब्लेम्स आपल्याला आहेत आणि याचा पण सिलेबस मध्ये भाग आहे. मग थिअरी ऑफ मशीनचीच ही एक ब्रांच आहे डायनॅमिक्स, ज्यामध्ये मशीनवर अप्लाय झालेल्या फोर्सेसचा स्टडी करतो आणि इथं मोशनचा स्टडी करतो. इथे काय करतो, मशीनमध्ये जे व्हेरियस पार्ट्स आहेत त्यांच्या मोशनचा स्टडी करतो, याला म्हणतात कायनेमॅटिक्स. आणि मशीनच्या पार्टवर अप्लाय झालेल्या फोर्सेसचा स्टडी करतो, त्याला म्हणतात डायनॅमिक्स. कळतंय का मी काय बोलतोय? खाली लिहा, टू सब टाइप्स. आता दोन सब टाइप वरती लिहिले होते तर पुन्हा लिहायची आवश्यकता नाहीये. लिहिलं हे. नेक्स्ट, स्टॅटिक्स. आता मशीन आहे, मशीनवर अप्लाय झालेले फोर्सेस आहेत. आता मशीनचा तो पार्ट जर थांबलेल्या अवस्थेत आहे म्हणजे रेस्ट कंडिशनला आहे आणि मग त्याच्यावरील फोर्सेसचा आपण स्टडी करतोय तर याला काय म्हणतात, स्टॅटिक्स. फॉर एक्झाम्पल हे स्टँड आहे, स्टँडवर कॅमेरा आहे, मग स्टँडवर अप्लाय झालेल्या फोर्सेसचा स्टडी करतोय, पण कॅमेरा कसा आहे, मोशन मध्ये की रेस्ट आहे, मग त्यात तो कोणता याच्यामध्ये मॉडेल, स्टॅटिक्स मध्ये. कळालं ना? बघा मग लिहा माझ्या बरोबर,
deals with the study of forces. It deals with the study of forces acting various parts of machine, various parts of machine when they are at rest. When they are at rest. बरं का, ही सुद्धा डायनॅमिक्सचीच एक ब्रांच आहे. याच्यामध्ये सुद्धा मशीन आणि मशीनच्या पार्टवर अप्लाय झालेल्या फोर्सेसचा स्टडी केला जातो. पण कसा की ज्यावेळी फोर्सेस तेव्हा पाहायचे ज्यावेळी ते पार्ट्स रेस्ट कंडिशनला आहे. ओके, मला सांगा, ज्यावेळी कुठल्याही मशीनचा पार्ट हा रेस्ट कंडिशनला आहे तेव्हा त्याचं मास आपण निग्लिजिबल कन्सिडर करतो. थोडक्यात स्टॅटिक्स मध्ये स्टडी करताना आपण मासला निग्लिजिबल घेतो. थोडक्यात त्याचं मास कन्सिडर करत मग इथं लिहायचं, इन दिस मास शुड बी considered as negligible. म्हणजे मासला कम्प्लिटली इग्नोर केलं जातं, मासचं कन्सिडर करायचं नाही. पुढचा कन्सेप्ट काय होता रे? कायनेटिक्स. यामध्ये पण बाळांनो मशीन आणि मशीनच्या पार्टवर अप्लाय झालेल्या फोर्सेसचा स्टडी केला जातो. पण त्यावेळी कसा असतो तो, पार्ट्स कसे असतात मोशन मध्ये. आणि मग अशा वेळी तुम्हाला मोशन मध्ये असताना जर फोर्सेसचा स्टडी करताय तर त्या पार्टचं स्वतःचं जे मास आहे सेल्फ वेट ते तुम्हाला कन्सिडर करावं लागतं. म्हणजे तेच लिहायचंय पुन्हा इथे, इट डील्स with the study of forces. It deals with the study of forces acting on various parts of machine, when they are in motion. खूपच महत्वाचा शब्द आहे मोशन मध्ये आणि रेस्ट मध्ये. म्हणजे ज्यावेळी मशीन आणि मशीनचे पार्ट मोशन मध्ये असतील त्यावेळी त्याच्यावर अप्लाय झालेल्या फोर्सेसचा स्टडी करणे याला म्हणतात कायनेटिक्स. ओके, मग इथे मास कन्सिडर केलं जातं. इन दिस मास शुड बी कन्सिडर्ड. यामध्ये मास कन्सिडर करावं लागतं. इन दिस मास शुड बी कन्सिडर्ड. मास कन्सिडर करावं लागतं. बोला, काही टॉम आणि टॉमचं क्लासिफिकेशन यामध्ये काय डाऊट? लिहिलं? नेक्स्ट कन्सेप्ट. चला, हे तर आपण ऑलरेडी मेकॅनिक्स मध्ये थोडं पाहिलं होतं. पण तुमच्या हे लक्षात येईल की मेकॅनिक्स नंतर आपण पाहिला होता स्ट्रेंथ ऑफ मटेरियल सॉम, आणि सॉम नंतर आता पाहतोय थेअरी ऑफ मशीन टॉम. हे सगळे डिपेंडंट सब्जेक्ट आहे. पहिल्या सब्जेक्टचं नॉलेज असल्याशिवाय हा सब्जेक्ट समजत नाही. आता या सब्जेक्ट मध्ये पुढचा जो कन्सेप्ट आहे एच पॉइंट आहे ना, ओके, याचं नाव आहे बाळांनो कायनेमॅटिक लिंक. कायनेमॅटिक लिंक म्हणतात याला, और याला इलेमेंट म्हणतात. कायनेमॅटिक लिंक और इलेमेंट. स्टार करा, खूप जास्त वेळा डेफिनेशन एक्झामला आलेली याची, खूप जास्त वेळा. कायनेमॅटिक लिंक. ओके, मशीन मध्ये खूप सारे पार्ट्स असतात बाळांनो, खूप सारे पार्ट असतात, बरोबर ना. काही पार्ट हे मुव्हेबल आहेत आणि काही पार्ट कसे आहेत स्टेडी, थांबलेले आहे काही, आणि काही मोशन मध्ये असतात. फॉर एक्झाम्पल आपण टू व्हीलर चालवतो किंवा फोर व्हीलर चालवतो
त्यातले काही पार्ट कसे आहेत, स्टेडी, आणि काही पार्ट मोशन मध्ये असतात. तर मग जो पार्ट मोशन मध्ये असतो, जो पार्ट मोशन मध्ये असतो त्याच्या प्रत्येक कॉम्पोनंटला काय म्हणतात, कायनेमॅटिक लिंक किंवा इलेमेंट. फॉर एक्झाम्पल इकडे बघा, माझ्याकडे बघा, फॉर एक्झाम्पल हे बघा, आता ह्या पॉइंटला जर मी असं रोटेट केलं किंवा ह्या पॉइंटला जर फोर्स लावला तर ही झाली एक लिंक. हा रोटेट होतोय म्हणजे हा याची पॉवर इकडे ट्रान्समिट करतोय, हा पण रोटेट होतो, ही झाली लिंक, आणि ही पण झाली एक लिंक. म्हणजे हा एक झाला एक सिंगल पार्ट, आणि या प्रत्येक पार्ट मधला जो सिंगल कॉम्पोनंट आहे त्याला म्हणतात कायनेमॅटिक लिंक किंवा इलेमेंट. कळालं का कन्सेप्ट काय? फिगर नाही काढायची, फक्त कन्सेप्ट समजून घ्या. या डेफिनेशन, each part of machine, डेफिनेशन मध्ये घ्या, each part of machine which has relative motion to some other part, of machine is called as kinematic link or element, is called as element. एक्झाम्पल घेऊ बरं का आपण, त्यांनी नाही दिलं पण आपण समजून घेण्याकरता घेऊया. इकडे बघा, हे झालं एक मशीनचा एखादा पार्ट मध्ये तुम्ही जर पाहिलं तर हे जे असतात ना याला म्हणतात जॉईंट नंबर 1, जॉईंट नंबर 2, जॉईंट नंबर 3, जॉईंट नंबर 4. झाले का नाही जॉईंट? आणि यातले किती कॉम्पोनंट आहे बघा बरं, यामध्ये 1, 2, 3, 4, आणि हे सगळे एकमेकांना मोशन मध्ये. आता असं होईल समजा फॉर एक्झाम्पल ही जी लिंक आहे मोशन मध्ये नाही, असं समजा ही जी लिंक आहे थांबलेली आहे, मग हे कसं फिरेल, असं फिरेल का त्या भोवती? मग जी लिंक स्टेबल आहे त्याला कायनेमॅटिक लिंक म्हणायचं नाही. फॉर एक्झाम्पल ही लिंक जर अशी आहे, ही लिंक जर फिक्स आहे, ती लिंक हालतच नाहीये म्हणजे मोशन मध्ये नाहीये, मग त्याला कायनेमॅटिक लिंक म्हणायचं नाही. मग आता याचं रोटेशन जर असं होतंय तर कसं होईल रोटेशन? असं होईल का नाही? मग हे झालं तुमचं मोशन, ही झाली मोशनची डायरेक्शन. ओके, मग आता 1, 2 आणि 3 या तिघांना म्हणायचं इलेमेंट किंवा कायनेमॅटिक लिंक. कन्सेप्ट क्लिअर? म्हणल्या कायनेमॅटिक लिंक, ही पण कायनेमॅटिक लिंक आहे, ही पण आहे आणि ही पण आहे. बोला कायनेमॅटिक लिंक मध्ये काय डाऊट? हो, मग मी का काढली? काढायची ना. ओके, बरोबर आली तू, ऍरोकडे नाही गेलेली चुकून, बरोबर जागी आली. चला झालं का बाळांनो, काय डाऊट? डाऊट आल्यास विचारा. तुम्हाला बॉडी बद्दल माहिती आहे? बॉडी कुठल्या पण त्या गोष्टीला म्हणतो जिला मास असतं, बरोबर ना? ज्या गोष्टीला मास आहे तिला आपण बॉडी म्हणतो. तुम्ही ऍटम जरी पाहिला, छोट्यात छोटा ऍटम, खूप छोटा असतो मॉलिक्यूल किंवा ऍटम, त्याला पण मास आहे, मग त्याला पण बॉडी म्हणू शकतो आपण. तो झाला सायन्सचा मुद्दा. आता इथे बघा तुम्ही, आता ही जी बॉडी ही मोशन मध्ये आहे का? नाही, ही बॉडी मोशन मध्ये नाहीये, मग मी याला म्हणतो रिजिड बॉडी, जी मोशन मध्ये नाहीये. आणि ही जी बॉडी आहे 1 to 4, 4 to 3, 2 to 3 हे मोशन मध्ये, मग याला मी म्हणू शकतो रेझिस्टंट बॉडी. मग अशी बॉडी किंवा असा कॉम्पोनंट विच इज केपेबल टू डू मोशन, जो मोशन करायला केपेबल आहे,
ज्याचं मोशन ऍक्च्युअली मध्ये होतंय त्याला म्हणायचं रेझिस्टंट बॉडी, आणि ही काय रिजिड बॉडी. मग लक्षात ठेवायचं कायनेमॅटिक लिंक ही कधीच रिजिड बॉडी नसते, ती रेझिस्टंट बॉडी असते. कळालं का? लिहा इकडे लिहितो पुढे, मुद्दा तोच चालू आहे आपला. A link is not a rigid body, is not a rigid body, but it is a resistant body. लक्षात ठेवा, लिंक ही कधीच रिजिड बॉडी नसते, ती ऑलवेज रेझिस्टंट बॉडी असते. मग रेझिस्टंट बॉडी म्हणजे काय? विच इज केपेबल टू डू मोशन. मग मी मगाशी सांगितलं ना, जो कॉम्पोनंट स्टेबल आहे, जो मोशन मध्ये नाहीये, ती लिंक असू शकत. कळालं तुम्हाला? घ्या लिहा, अ रेझिस्टंट बॉडी इज the one which is capable असले हा, which is capable to transmit required motion and forces. मग बाळांनो, रेझिस्टंट बॉडी ती असते जी काय करते, एका तिच्याकडे जो काही फोर्स किंवा जे काही एनर्जी येते ती तिला काय करते, पुढच्या बॉडीकडे ट्रान्सफर करते. थोडक्यात ती स्वतः मोशन मध्ये असते. तुम्ही हे पाहिलं का, कन्व्हेयर बेल्ट, गिरणी पाहिली ना, गिरणीमध्ये बघा 2 शाफ्ट असतात, बरोबर ना. शाफ्ट मध्ये ह्या बाजूला एक असं चाक असतं आणि ह्या बाजूला एक चाक असतं, असे 2 व्हील असतात आणि त्यावरून असा कन्व्हेयर बेल्ट फिरत असतो. पण थोडक्यात काय झालं इथं की ही एक झाली, ही एक लिंक झाली आणि ही एक लिंक झाली, आणि बेल्ट ही एक लिंक झाली. म्हणजे 1 2 3 या तिघी पण लिंक झाल्या, बिकॉज सर्वजण मोशन मध्ये. पण बेल्ट काय करतो की त्याच्याकडे जी काही एनर्जी येते तो काय करतोय, ह्या शाफ्टकडे ट्रान्सफर करतोय. पाहिलंय ना, तेच आहे. मग लक्षात ठेवा, रेझिस्टंट बॉडी तिला म्हणतात विच इज केपेबल टू ट्रान्समिट द रिलेटिव्ह मोशन टू द नेक्स्ट कॉम्पोनंट. काही शंका कायनेमॅटिक लिंक काय मध्ये, एलिमेंट मध्ये? कन्सेप्ट क्लिअर? घाली घ्या. 3 टाइप्स. हा एवढं पाहतो छोटस आणि मग थांबूया बाळांनो. 3 टाइप्स ऑफ कायनेमॅटिक लिंक. 3 टाइप्स ऑफ कायनेमॅटिक लिंक. 3 प्रकारच्या कायनेमॅटिक लिंक असतात बाळांनो, 3 प्रकारच्या. पहिली असते रिजिड लिंक. दुसरी असते फ्लेक्झिबल लिंक. आणि थर्ड वन असते फ्लुइड लिंक. रिजिड लिंक, फ्लेक्झिबल लिंक आणि फ्लुइड लिंक. खूप इझी आहे समजून घ्यायला. झालं? रिजिड लिंक म्हणजे काय? इकडे बघा, आता आपण ही फिगर ड्रॉ केली होती. ज्यावेळी मी असं बोललो की हे असं रोटेट होतंय अबाउट धिस कॉम्पोनंट, तेव्हा मला सांगा हे कसं आहे, हे कुठं बेंड होईल का? हा जो कॉम्पोनंट आहे हा कुठं बेंड होतच नाही, बिकॉज तो कसा आहे, रिजिड आहे. याला म्हणतात रिजिड लिंक. म्हणजे कायनेमॅटिक लिंक आहे पण कशी आहे, रिजिड आहे. आणि ज्यावेळी मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं की गिरणीवर फिरणारा कन्व्हेयर बेल्ट, तो हलतो की नाही, फ्लेक्झिबल आहे ना, मग त्याला म्हणायचं फ्लेक्झिबल लिंक. लिंकचे प्रकार कळतात का? ही कशी आहे, इथं एक्झाम्पल आहे रिजिड आणि फ्लेक्झिबल म्हणजे कन्व्हेयर बेल्ट. किंवा गाडीमध्ये असणार बघा तुम्ही ते चेन माहिती आहे तुम्हाला, ज्याला आपण ऑइलिंग करतो, ती चेन पण कशी आहे, फ्लेक्झिबल आहे, ती हलती ना, मग ती फ्लेक्झिबल लिंक आहे. आणि फ्लुइड लिंक, तुम्ही ऑइलिंग करताना जे 2 पार्ट मध्ये रिलेटिव्ह मोशन असतं तिथं आपण ऑइल टाकतो.
मग ऑइल काय झालं, फ्लुइड लिंक. ती काय करते, ह्या पार्टचं जे मोशन आहे ते त्या पार्टला ट्रान्सफर करते आणि फ्रिक्शन होऊ देत नाही. मग ते फ्लुइड लिंक. कळतंय का मी काय बोलतोय? घ्या रिजिड लिंक घ्या. कन्सेप्ट क्लिअर असायला हवे, असावे सब्जेक्ट या. कॉलेजच्या टीचरचे क्लिअर नसतील तर माझ्याकडे पाठवा क्लासला. या द लिंक which do not undergo any deformation while transmitting motion and force is called as rigid link. म्हणजे ज्यावेळी ही लिंक कुठलाही फोर्स किंवा कुठलीही एनर्जी किंवा मोशन पुढच्या कॉम्पोनंटला ट्रान्सफर करते तेव्हा तिच्यामध्ये कुठलंच डिफॉर्मेशन होत नाही, तिथं कुठंच शेप किंवा साईज चेंज होत नाही. त्याला म्हणतात रिजिड लिंक. एक्झाम्पल काय सांगा बरं रिअल लाईफ मध्ये? पिस्टन, सिलेंडर मध्ये पिस्टन वर खाली होतो. आपल्या टू व्हीलरचं इंजिन असतं 2 स्ट्रोकचं, त्यामध्ये 2 सिलेंडर आणि 2 पिस्टन असतात, बरोबर ना? सिलेंडर स्टेबल आहे पण पिस्टन वर खाली होतोय ना. पण पिस्टन ज्यावेळी वर खाली होतोय त्यावेळी तो कुठं साईज स्वतःचा शेप साईज चेंज करतो का? मग तो काय, रिजिड लिंक. कळालं मला काय बोलायचं? अजून टू व्हीलरचं एक्झाम्पल आहे क्रँक सुद्धा असतं आयसी इंजिन मध्ये. आयसी इंजिन म्हणजे इंटरनल कंबशन इंजिनचा क्रँक आणि पिस्टन हे रिजिड लिंकचे एक्झाम्पल आहे. काय डाऊट? कळालं का रिजिड लिंक? पुढचं घ्या फ्लेक्झिबल लिंक. लिहा द लिंक which partly deforms while transmitting motion and forces is called as flexible link. मग बाळांनो अशी लिंक जी फोर्स किंवा मोशन ट्रान्सफर करते पण हे मोशन किंवा फोर्स पुढे ट्रान्सफर करताना जर तिच्यामध्ये डिफॉर्मेशन होत असेल, तिचा साईज आणि शेप चेंज होत असेल तर त्याला म्हणतात फ्लेक्झिबल लिंक. याचा एक्झाम्पल मी मगाशीच दिलं बाळांनो. काय रे? गाडीची चेन, अहो माहिती आहे सगळ्यांना, सायकलची पण चेन, बेल्ट किंवा स्प्रिंग एटसेट्रा. चेन, बेल्ट, स्प्रिंग हे एक्झाम्पल आहे फ्लेक्झिबल लिंकचे. म्हणजे मोशन ट्रान्सफर करतात ते पण त्यांच्या स्वतःमध्ये त्याचा साईज शेप थोडासा बदलतो, पूर्ण नाही बदलत पण थोडासा चेंज होतो. आणि शेवटचा आजचा टॉपिक आहे फ्लुइड लिंक. कोणती लिंक? फ्लुइड लिंक. The link which transmits motion by fluid pressure is called as फ्लुइड लिंक. म्हणजे बाळांनो ही अशी लिंक असते जी मोशनला आणि फोर्सला पुढे कॅरी करते पण ते मोशन किंवा फोर्स पुढे कॅरी करण्याकरता मधल्या भागात फ्लुइडचा वापर केला गेलाय. याचा एक्झाम्पल माहिती आहे? हायड्रॉलिक ब्रेक. ब्रेक मध्ये ऑइल असतं पहा,
जे नवीन गाड्या आल्या त्याला डिस्क ब्रेक आहे, त्यामध्ये ऑइल आहे. म्हणजे आपण ज्यावेळी ब्रेक मारतो तेव्हा आपण लावलेली जी एनर्जी आहे ती एनर्जी तो ऑइल किंवा ते फ्लुइड पुढच्या पार्टला काय करतं, ट्रान्सफर करतं आणि त्यामुळं ब्रेक पटकन लागतो. हायड्रॉलिक ब्रेक सगळ्यात सेफ्टी ब्रेक म्हणून सेफ ब्रेक आहे असं म्हटलं जातं त्याला. एक्झाम्पल घ्या, हायड्रॉलिक ब्रेक. तुम्ही याचं पाहू शकता, आपल्याला पुढे आहे डिटेल मध्ये, आता सध्या तर नाव आहे हायड्रॉलिक ब्रेक. प्रेस अँड जॅक, प्रेस अँड जॅक एटसेट्रा. ओके, आता उद्या पाहू बाळांनो पुढचा मुद्दा. त्याचं नाव आहे टाइप्स ऑफ जॉईंट्स. आपण जो टाइप्स ऑफ जॉईंट्स उद्या पाहणार आहोत नेक्स्ट लेक्चरला. ओके, चालेल, लिहून घ्या. भेटूयात उद्या नेक्स्ट लेक्चरला. बाय बाय. Like, share, and subscribe. Thanks for watching.